अरे बाबा रे, रामपुरी जत्रा कशी काय आली रे बाबा. झालं दुष्काळात 13वा महिना आला आता. एक तर टार्गेट आहे त्याच्या भतीजाचं, नाही तर सांगा आता काय करा. आता हे काय आणला लोचा, काय सांगा यानं. हो काय वजंत्र आणलं, काय सांगायचं. काय आहे भाऊ हे, काय म्हणलं कसं काय रामपूरचे आहेत ना तुम्ही. काय आणलं म्हणलं नवीन आता. आणलं लिहूनच आणलं आम्ही. हो म्हणलं कसं तोंडी सांगितल्यापेक्षा आपलं लेखी दिलं तर म्हणजे कसं प्रूफ राहते. हो हे पानं वाचा ते काय आहे तर पाहून घ्या. माननीय पांडेसाहेब पोलीस स्टेशन अमक ढमक टमक विषय लक्ष्मणराव किरकिरे ढाबेवाले यांचं अपहरण किंवा गायब झाल्याबाबत बेपत्ता असल्याबाबत महोदय आपणास कळवण्यात येते की आमच्या येथील लक्ष्मणराव ढाबेवाले यांचं एक दिवसा अगोदर अपहरण किंवा कोणत्या प्रकारे गायब झाले याचं कारण समजलेले नाही. तरी आमच्या येथील लक्ष्मणराव किरकिरे यांचा लवकरात लवकर शोध लावून कारवाई करावी. रामपूरवासी. बरं बरं ठीक आहे ना. म्हणजे लक्ष्मणराव ढाबेवाले हे बेपत्ता आहे, कधीपासून आहे. साधारणतः शनिवारी रात्रीपासून गायब माहिती हो. म्हणजे रविवारी आम्ही कपडा घ्यायला जाणार होतो. हो त्याचा कपडा होता. त्यामुळे काय झालं रविवारी सकाळी समजलं आम्हाला की बा ते नाही आहे म्हणून. असं असं हो का. असं म्हणजे कपडा घेणं होता नाही का, लग्न जुटलं होतं का त्याचं. मी सासरे बा आमचा कपडा घेणं होता रविवारी. हो पण याने काही आम्हाला सांगितलं नाही ते गायब झाले म्हणून. आज सांगितलं आम्हाला सोमवारी. मग आता आम्ही मग पोलीस स्टेशनला आलो. हो पहा म्हणलं काहीतरी लवकर शोध लावा बा काय झालं काय नाही तर. हो ना, अजून कागदच हातात आहे ना, अजून काहीच नाही ना आता. हो मग काय एक काम आहे काय बा, चाच्या भटीच्या पकडा लागते मला, नाही तर मग बदली आहे. मग आता हे तुमचं नवीन आलं, आता हे लवकर निपटा लागन. बरं बरं ठीक आहे. बरं काही दुश्मनी वगैरे हा काही समजा नवीन मॅटर काही असं गावातलं काही प्रकरण असं तसं काही लक्षात आहे का तुमच्या. नाही, गावात काही नाही असं माणूस चांगला आहे तसं विषय काहीच नाही त्याचा. हो दुश्मनी गिश्मनी कोणा सगळं आहे. हो कसं काय झालं पण हे काय समजायला मार्ग नाही. अरे हो पण ते कधीपासून झाले काही त्याचं म्हणजे थोडंसं माहिती तर लागेल ना. म्हणजे कधी झाले गायब ते काही कोणाला माहीत नाही का. तर ते कसं आहे साहेब, ते सालबर्डी गेले होते. हो सालबर्डीहून आल्यानंतर रात्री 11 वाजता ते धाब्यावर उतरले. त्याच्यासोबत 3 जण होते आमच्या गावचे. एक मारुतराव धुटके, हे आपले निळ्या टी शर्टवाले झुंबरराव आणि आणखी एक जण आहे समजा. असे 3 जण होते ते. याईने त्याला उतरून दिलं आणि तिथून हे घरी आले. तर हे रात्री कुठं गेले याचा काही पता लागला नाही. धाब्यावर काही ते गेले नाही. साहेब हे होतं त्यासह आम्ही त्याला उतरून दिलं तिथं. तिथून मग ते धाब्यात गेले बा असं वाटलं आम्हाला. पण ते काय तिकडे गेले नाही म्हणजे अशी त्याची माणसं सांगून राहिले. अच्छा म्हणजे तुम्ही उतरून दिलं आणि तुम्ही गेले. बरं सीसीटीव्ही आहे का आपल्या त्या ढाब्याला समोरून घेतला. हो हो हो, आहे ना, आहे हो त्याला सीसीटीव्ही आहे ना, आहे. बरं झालं मग ते तिथे समजतेच आपल्याला तिथून बा कुठं गेले काय गेले समजतेच मग नाही का. तुम्ही तिथं गेटपाशी उतरून दिलं ना. बरं ठीक आहे आम्ही जाऊ तिकडे चौकशी करू आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे जे कोण होते 3 जण तुम्ही. हां हो मी रामपूरला पण येणार आहे चौकशी करायसाठी. तिथं जर समजा समजलं की त्यानंतर आम्ही तिकडे चौकशीला येऊ. हां ठीक आहे काही हरकत नाही. या मग तुम्ही आता काही अशी काळजी करू नका. हो लागतो आम्ही कामोकामी. तर पाहिजे म्हणलं लवकर पाहिजे साहेब. हो कपडा घ्यायचा राहिला त्याचा म्हणून म्हणलं जरा पुरीवाले बी घाई करून राहिले. पैसा खर्च होऊन जाता तर बसा लागेल म्हणून म्हणलं. हो ना घ्या ना बा कपडे किती घ्यायचे तर. अरे शिर सलामत तर पगडी पचास पहिले माणूस तर पावडे आहे का नाही कुठं आहे ना. जा तुम्ही आता काही काळजी करू नका. रिपोर्ट भेटला तुमचा जा. आता हे आले का अजून आत्ता तर गेले रामपूरवाले 1-1.5 घंटा झाले. बोला म्हणलं शिवलालजी कसं काय चक्कर बा इकडे काय विशेष. बस तेच आपलं कुठपर्यंत आलं म्हटलं. ते रिपोर्ट आला का आमच्या गावचा. लक्ष्मणराव किरकिरे गायब बसल्याचा. हो त्याची चौकशी करायसाठी आलो की बा कुठपर्यंत आलं काही लागला का म्हणलं काही पत्ता द्यायचा. हो हो तेच केस हातात घेतलेली आहे मी आता आणि त्याचीच माहिती घेण्याकरता मी लक्ष्मणरावचा जे ढाबा आहे का नाही तिथचे गेटवरील जे आपले CCTV फुटेज आहे हो ते चेकिंग करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला समजणार आहे की बा माणूस बेपत्ता झाला कसा. तिथं ते त्याने सोडून दिलं जाईल ना. काही अर्थ नाही आहे साहेब तुम्हाला तिथं जाऊन फालतूचा टाइमपास करणं आहे ते. त्यापेक्षा तुम्ही सरळ रामपूरला जा. जे 3 जण होते कारण त्याच्यासंग सालबर्डीला गेलेले त्याला तुम्ही जरासं म्हणजे कसं तुमचा हिसका दाखवा. हो तुम्हाला सगळी माहिती डिटेल बाहेर येईल. हो काही तुम्हाला त्या गेटवर जाऊन तुम्हाला काहीच दिसणार नाही. कारण की जे काही केलं त्या 3घांनाच केलेलं आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर रामपूरला जा नाही तर मग तिथून ते सटकतील फालतूचा काही मार्ग काढतील असं माझं म्हणणं आहे बा. तुमचं म्हणणं आहे की बा जे सालबर्डीला 4 जण गेले त्यातले 3 रामपूरवाले जे आहे त्याने याचा काटा काढला असं असं म्हणणं आहे का. हो 100% ना याच्यात काही डाऊट नाही. ते 3 जे आहेत की नाही याच्या मुळावरच आहे. तर याचं कसं चांगलं दिसत नाही लोकायले. याचं आता लग्न जुटलं उद्या कपडा घेणं होता आणि ते खुमखुमी त्याच्या मनात होती त्या मारुतराव धुटकीच्या. त्याला वाटलं बा त्याचं 6 महिने आधी लग्न जुटलेलं आहे पण त्याचं काही अजून नाही राहिलं. तर ते कसं आहे म्हणून त्याच्या मनात जराशी काय होती याच्याबद्दल ईर्ष्या होती. म्हणून त्याला काहीतरी यानं सालबर्डीला याचा गेम केलेला आहे. कुठेतरी रस्त्यात सोडून दिला असू शकते किंवा कुठं ना कुठे एखाद्या ठिकाणी ते अटकलेला आहे असा माझा अंदाज आहे. तुम्ही याला दणके द्या तुम्हाला माहिती भेटून जाईल. तशी हो शंकेली जागा आहे म्हणा इथं कारण की कोण काही काय केसानं गया कापून आजकाल सांगता येत नाही नाही का. हो दोस्त मित्र हे ते काय काही कोणाला लोटून देईन काही नेमच नाही. असं तर काही एखादा प्लॅन गेला रसला नसं येणं नाही का. बरं पाहा लागेल पहिले रामपूर जावं लागेल. हो जराशी विचारपूस करून त्यानंतर मग मला संध्याकाळी तिकडे जावं लागेल नाही का. बरं बरं ठीक आहे पाहतो मी तसं करतो मग नाही का. तिकडे जायच्या आधी इकडे जातो.
बस बस बाकी आता तुम्ही काहीच पाहू नका. फक्त त्यातला जे मारुतराव धुटके आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. त्याचाच बहुतेक मला हात दिसून राहिला याच्यात. चला येऊ का मग आम्ही आता मार्केटला असतो. आता दुपारच्या आलो होतो. चला निघतो मग आम्ही. बरं ठीक आहे, या मग. काही हरकत नाही, जा. नाही, तुम्ही असं समजूच नका की बा यायला काही माहीत होणार नाही होणार. सत्य बाहेर येते म्हणजे येते, थोडंसं उशीर लागते म्हणा, परंतु जे काय खरी परिस्थिती आहे ते आज ना उद्या लोकांसमोर येणार आहे. म्हणून तुम्ही आम्हाला जे काय सत्य परिस्थिती काय घडलं तिथं काय नाही, तुम्ही खरोखर त्याला तिथं गेटवर पोहोचून दिलं का अगोदरच काही गेम केला, हे सत्य सांगा आम्हाला. हो, आम्ही तुम्हाला आता बचावू शकतो, काही ना काही मार्ग काढू शकतो. हो, अजूनही त्या व्यक्तीला काही झालं नसेल तर कसं असते, आपल्याला काही ना काही करून निपटून राहिले. परंतु जर का तुम्ही आता आम्हाला खोटं सांगशाल तर तुम्हीच गोट्यात येसाल. नाही ना साहेब, हे सगळं बिलकुल वाऱ्यावरची भारी आहे. म्हटलं सांगणारा कोण आहे काय सांगा म्हणा. परंतु असं काहीच घडलेलं नाही. आम्ही त्याला बाकायदा त्याच्या धाब्याजवळ उतरून दिलं आणि आम्ही समोर आलो. नाही, विषय बरोबर आहे. तुम्ही जे काय बोलू राहिले ते पहिले असंच सांगत असते, जे काही आरोपी समजा गुन्हेगार असते असंच सांगते आम्हाला. पण कसं असते नंतर मग थर्ड डिग्री बाकीची इलाज केल्यानंतर मग कसं दुसरंच सांगते. म्हणून असं काही व्हायला पाहिजे नाही. हो, आत्ता सांगून राहिलो मी माणुसकी खातर. नंतर मग मी नाही तुमचा, तुम्ही नाही आमची. हो, तुमच्या काही बातम्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे की बा तुमचा त्या व्यक्तीबद्दल काय म्हणजे कसं काय तुमचे संबंध होते, तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल कसा राग होता, अशा वार्ता आलेल्या आहे आमच्यापर्यंत. काही लोक येऊन भेटलेले आहे आम्हाला. हो, म्हणून आमचा शक आहेच तुमच्यावर. परंतु तुम्ही जर आत्ताच जर खरं सांगितलं तर मग पुढचं कसं म्हणजे सांगायचं काम पडणार नाही. करा कोण होय सांगणारा काय सांगा. आता सांगा बरं. नाही का काही लावतात ना बा लोक, कायच्या काय जोडतात ना लोक. नाही नाही साहेब बाबा, तुम्ही काही म्हणसान जिथं म्हणसान तिथं बोलवा. आम्हाला हेच आमचं वाक्य राहील. आम्ही त्याला अजिबात काहीच केलं नाही. आम्ही त्याला त्याच्या गेटपर्यंत पोहोचून दिलेलं आहे. तुम्हाला जर खोटं वाटलं तुम्ही सीसीटीव्ही तपासा ना. आमची काही नाराजी नाही ना. त्याच्या तिथं ते सीसीटीव्ही लावलेले आहेत ना कॅमेरे. ती फॉर्मॅलिटी आम्ही सगळेच करणार आहोत. आता तिकडेच निघालेलो आहो. परंतु मी म्हटलं बा जर काही असन तर तुम्ही आत्ताच तुम्ही सांगून द्या, नसेल तर मग आम्ही आहोत आता करायला पुढचं. ठीक आहे, मग काही हरकत नाही, याच्यात काही बदल होणार नाही. बिलकुल आमचं जे बयान आहे की नाही तेच कायम राहील. असं आमचं काहीच बदल होणार नाही. हे बा मारुतराव त्याचं असं म्हणणं नाही की बा तुम्ही साहेब म्हणून, पण त्याला कसं असते चौकशी करणं त्याचं काम आहे प्रत्येकाची. घरच्यापासून तर दारच्या बरे. जर काही समजा अनावधानाने काही चूक झाली असेल तुमच्याच्यानं किंवा तुम्ही मजाक म्हणून काही केली बा, पाण्यात लोटलं म्हणा, काही असं काही जर असं खरोखर सांगा. हो, नाही तर मग कसं आज ना उद्या बाहेर येतच असते बरं. फालतूचं कसं नसती ताप नका करू. आत्ता सांगून द्या काय खरं आहे तर. अरे शांताराम भाऊ बी आता शांताराम घालते का रे आम्हाला. अरे शांताराम तसं काहीच नाही ना बाबा, काही नको लावणार. साहेब म्हणलं तुम्ही जिथं बसा तिथं आम्हाला ह्या चौकशीला बोला, आम्ही हजर आहोत. याच्यात काहीच बदल होणार नाही. जे आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. 100% तुम्ही जा तिथं सीसीटीव्ही तपासा, तुम्हाला ते सापडतेच काही ना काही. ठीक आहे, आता बघतो आम्ही काय करायचं ते. हो, आवश्यकता भासल्यास तुम्हाला कॉल करीन आम्ही. काम पडलं तर पोलीस स्टेशनमध्ये या तुम्ही. ठीक आहे, बघ तुम्ही काय आता CCTVचं चेक करतो. सांगा साहेब काय म्हणत होते. तुमचा फोन आला, मला काय तातडीने बोलावलं तुम्ही, म्हणून आलो म्हटलं. काय म्हणत होतो, 150 रुपयासाठी तुम्ही हे खोटे RTO बनवून रस्त्याच्या गाड्या अडवता. आणि उद्या जर तुम्ही जर सापडले तर किती पंचायत होऊन जाईल. आता आम्ही कशी तरी जमानतीवर बाहेर आहो. आता कोर्टात हायकोर्टात आपली केस चालू आहे. तुम्ही फरार आहे आणि तुम्ही जर सापडले तर सगळं आपलं भांडा फोडून जाईल ना. म्हणून म्हटलं तुम्हाला मी काय जे काम दिलेलं आहे ते बरोबर करा आणि लवकरात लवकर इथून तुम्ही कुठंतरी जा. खूप दूर जा, इथं आसपास थांबूच नका. आता काय करा साहेब, जाऊ तर कुठं जा म्हणलं. आज असली पैसा पाहिजे, कुठं राहा कुठं खावा, काही ना काहीतरी व्यवस्था लागेल ना साहेब. तुम्ही देता का 2-4 लाख रुपये. इथून आम्ही हे बा इथं दिसत नाही, आम्ही कुठे कुकडी देईल का. तेच आहे, तुम्ही जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत आम्ही वाचून आहोत. तुम्ही जर सापडले त्याच्या हाती लागले तर आमचा कार्यक्रम झाला. म्हणून तुमची काही ना काही व्यवस्था करणं आमचं काम आहे. तर आम्ही त्याची सर्व व्यवस्था करतो. तुम्ही इथून कशा पद्धतीने निघायचं सगळं तुम्हाला आम्ही सांगणार आहे आणि तसं तसं तुम्हाला करायचं आहे. लवकर सांगा. ते लक्ष्मण किरकिरे तिकडे मला बांधून ठेवलेलं आम्ही खुर्चीले. हो, तिथे जा लागणार ना, ते उपाशी आहे ना तिकडे. आता ते विचारातच राहिलं कुठं ठेवलं तुम्ही त्या लक्ष्मणला, कुठं ठेवलं कुठं म्हणलं. आपल्या त्या याच्यात तर नाही नेलं ना, आपल्या फार्म हाऊसमध्ये ना. तिथं तर शक येते पोलीस लोक आले. मग आता मागच्या वेळेस तिथंच गेम झाला आपला. नाही, यावेळेस आम्ही काय केलं, आता मॅडमला माहित आहे, मॅडमनं सांगितलं आम्हाला. जे आलूपोंग आहे का नाही त्याच्या धाब्यावर असते ते कामाले. त्याच्या घरी कोणीच नसते, ते इथं झोपते राहते इथं समजा धाब्यावर. तर ते आहे जंगलात, भूतवाडीला आहे त्याचं गाव. तर तिथं कोणीच नसते आणि तिथे एक भूत बंगला आहे. काय म्हणते त्याला ते चिरफाड बंगला. तर त्याच्यात त्याला ठेवलेलं आहे आम्ही बांधून खुर्चीले का. आणि आम्ही तिथं राहत असतो म्हणलं त्या आलूपोंगाच्या घरात. हो, असं आमचं काम चालू आहे सध्या आता एवढ्यातलं. त्याच्या म्हणजे जागा चांगली निवडली तुम्ही, म्हणजे शक याचं कामच नाही, नाही का. आलूपोंग्याचं समजा घर आणि त्याच्याच बाजूने चिरफाड बंगला चालू आहे का. पण ते कोणी आली केस फेस तर वालतो तिथं. ते बंद पडला साहेब, ते काही वर्षाचं बंद आहे आता. तिथं कोणी ते फक्त तिथं आलूपोंग्याचं घर आहे. तिथं राहता येते, तिथं कोणी येत बी नाही. भूत बंगला आहे म्हणून असं. ते विषय जाऊ द्या. तर तुम्हाला आम्ही आता नवीन प्लॅन सांगणार आहोत आणि तुम्ही काय करायचं तसं तसं करायचं आहे आता. सांग म्हटलं, तू सांग बेटा सांग. प्लॅन तुम्ही काळजीपूर्वक आहे का, अतिशय म्हणजे विचारा अंती हा प्लॅन बनवलेला आहे. याच्यामध्ये एका दगडात 3 पक्षी मारायचे आपल्याला. आपल्याला म्हणजे तुमचं भलं होईल, आमचंही भलं होईल आणि जे आपल्याला बरबाद करणार आहे, रस्त्यावर आणणार आहे लक्ष्मण किरकिरे, हा पूर्ण भुईसपाट होणार आहे. म्हणून मी काय सांगतो ते तुम्ही काळजीपूर्वक आहे का, तसे इन्स्ट्रक्शन फॉलो करा. बरं, कोणता प्लॅन आहे बघ सांगा साहेब, सांगा. आता इथून गेल्यानंतर लक्ष्मणला एक फोन त्याच्या घरी किंवा त्या धाब्यावर कोणाला तरी लावा 10 लाख रुपयाची मागणी करा.
10 लाख रुपये आणून दे या ठिकाणी, ठिकाण सांगू नका. आणि 10 लाख रुपये घेऊन तुम्हीच ते घ्यायचे आहे आणि तुमची इथून न्यायची व्यवस्था आम्ही केलेली आहे. रेल्वेमध्ये बसून तुम्ही 5-10 किलोमीटर जायचं आहे आणि तिथून हेलिकॉप्टर येईल, त्या हेलिकॉप्टरला लटकायचं आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या बाहेर रवाना व्हायचं. पूर्ण आम्ही हेलिकॉप्टरची हे ते फी भरलेली आहे आणि सगळी व्यवस्था केलेली आहे. बापरे, म्हणजे हेलिकॉप्टरवाले मॅनेज केलं का तुम्ही? म्हणजे पण ते आले पाहिजे मध्ये. ते बरोबर बोलणं झाली आमची त्या हेलिकॉप्टरवाल्याशी की आम्ही फिल्म शूटिंग घेत आहे आणि एक थरार दाखवायचा आहे की आम्हाला रेल्वेवरून जे आमचे 2 दरोडेखोर आहे पिक्चरातले, तर ते कसे चढतात हेलिकॉप्टरवर दोरानं, तर तुम्ही दोर टाका आणि त्यांना बिलकुल बैरम क्षेत्राच्या पलीकडे MP बॉर्डरवर पोहोचून द्या. असं ते आहे ना, आमची टीम तिकडे उभी आहे. असं आम्ही त्यांच्याशी बोलणी केलेली आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तर म्हणजे पिक्चरची शूटिंग आहे बा, असं आहे नाही का? असं दाखवलेलं आहे. तसं आम्हाला रवाना व्हायचं आहे. याच्या पक्षी 10 लाख उपसून नाही का? बरोबर, ठीक आहे. समजलं. आता समजा उद्या मग समजा रेल्वे ट्रॅकवर कुठं बोलावं ते मग जागा दाखवून द्या मला. हो, ते सगळं बरोबर होईल. फक्त तुम्ही आता लक्ष्मणरावला जाऊन भेटा आणि पैशाची मागणी करा. कडक बिलकुल त्याला फोन लावा घरच्या यायले आणि लवकरात लवकर उद्या 10 लाख रुपये या ठिकाणी आणून द्या. हां, मी ठिकाण तुम्हाला सांगतोच बरोबर. आता 10 लाख उपसून आम्ही काही टेन्शन नाही. आता फोन लावतो गेल्या. ठीक आहे, आता पाहतो काय होतं. तर आपल्याला काय करावं लागेल, फ्रंटचा जे कॅमेरा आहे का नाही, आता ते पाहायला. रात्रीचे शनिवारची गोष्ट आहे, रात्रीची 10 ते 11चं रेकॉर्ड पाहतो बरोबर रात्रीचं. रात्री 11 वाजता नाही का? बरोबर, 1 मिनिट. आता हे आलं 7 वाजता, 8 वाजता, हे 9, 10, हे 11. आले मारुतराव. पहा आले तर हे गाडी घेऊन आले तर आपला लक्ष्मणराव उतरले. पहा आता पुढे काय होते. आता इथं काय मुक्काम करता तुम्ही? चला रापूर रे, चला. सकाळी मग अजून कपडा घ्यायला जायला म्हणता ना, मग तिकडेच आपल्या भाडूची गाडी गेली की चालले मग. आता इथं काय मुक्काम करता तुम्ही? नाही ना, आधी हिशोब राहिला माझ्या धाब्याचा. 2-4 दिवस झाले आता इकडे जाणं फिरणं सुरू आहे ना माया. मग आज आता मी हिशोब इथे ओके करून ठेवतो. उद्या मग कसं 10 वाजता आपण निघू मग अमरावतीला. 10 वाजता फोन करतो मी तुला भानू, गाडी ओके करून ठेवतो तेवढी. जा तुम्ही आता. झुंबर माझी गाडी घेऊन जा तू. मी नाही दादा. करा बा तुमचा हिशोब करा. मी गाडी घेऊन येईल सकाळी, काही काळजी करू नका. कोण 5-6 जणच ना तेवढे. ठीक आहे, आणतो. चला झुंबर पलटो गाडी, चला. आराम पाहिजे रोई डुकरा असतील का रस्त्यानं? माय जा आराम जा. जाऊ द्या, एक फोन लावून द्या आता घरी. नाही तर आई वाट पाहत बसायची माई. चला आता फोन लावून द्या पहिले. सोसायटी नाही का, कोणतरी किडनॅप केलं आहे नाही का? म्हणजे या तिघाचा काही हात नाही याच्यात नाही का रामपूरच्या? त्याचा काहीच हात नाही. मी तर म्हणून साहेब तुम्हाला रामपूरचे पोट्टे तसे नाहीच ना. हे कोणतरी मागून एक गाडी घेऊन आला आणि त्यानं फटकन गाडीत टाकलं, लक्ष्मण भाऊ दे आणि घेऊन पळाले. आता कोण असेल काय असणार ते पाहा तुम्ही. करून आता गाडी कुठची होय काय होय आता लागणार आहे त्याचा पोटा. गाडीची प्लेट काढली वाटते नंबरची नाही का लेका ना? ना बाहेर तोंडही नाही काढलं, फसकन वळलं अंडर नाही. बरोबर, तरी लावतो म्हणा शोध, काही काळजी करू नको तू. बरोबर, ठीक आहे. आता बहुतेक पैशासाठी अपहरण केलं वाटतं बा लक्ष्मणरावचं नाही का? असं अंदाज दिसते नाही हो सांगळे? बहुतेक 100% फोन येतेच त्याचा. पाहिजे तुम्ही पैसे मागत असते, पैशासाठी दिसते मला. पोटा काय होते तर मी काय म्हणतो, हे बा तुम्ही जेवढे इथं आहेत की नाही ढाब्यावर, त्याचा जर कदाचित फोन आला एखाद्याचा, तर आता आज तर दिवसभरात आला नाही, पण कदाचित आला फोन की बा पैशाची मागणी गिगणीचा, तर म्हटलं आम्हाला सांग जा पहिल्या, आम्हाला माहिती देऊन द्या त्याची. कसं आहे बरोबर. हो ठीक आहे ना, अपहरण केलं त्याचं नाही का? असं तेच तर बरोबर. मी बरोच ना तुम्हाला अंदर आलेच नाही मध्ये, बाहेरल्या बाहेरच उचललं त्याला. बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे आणि त्या पोट्ट्याचंही बरोबर होतं. हो, काही हरकत नाही. बघू आपण आता काय होतं उद्या. आता उद्या लक्ष्मणरावच्या घरी सकाळी जातो मी, त्याला याची कल्पना देऊन देतो. हे असेच आहेत हे अपहरणवाले होय बहुतेक 1-1.5 लाख रुपये काही ना काहीतरी काढायची कोशिश करते आता. ठीक आहे, मग येतो मी. बस झालं का? किती मारता बे? पुरं होबाळ सुचलं का माय? तोंड टाकवायचं लागित नाही ना? कसं का कपडा घ्यायला जात होता? कसं जाऊ म्हणलं मी? सोडायला मग काय केलं काय तुमचं? जुन्या जमान्यातलं काही आहे का माय? पहिल्या जन्मातलं काही आहे का म्हणलं? काय लगा दादा की उचलता मारता झोडता काय काय आहे काय तुमचं म्हणणं? काय म्हणलं? काय पाहिजे तुम्हाला? केलं बेला का तो असले का म्हणलं बा मोताच केला आम्हाला रुपयाले. मग काही गरज होती का CCTV फुटेज आणायच तिथं? वाचत होतो ना आम्ही, चालला तिथं घेऊन का मिरवाले. घे ना आता धडपून. मग आता थांबतो तुझं असं अरमान काम करणार आम्ही. थांबतो आता. आता सपाट्यात तू आमच्या पुरी राखराखोरी केली बे हराम करू. कपडा घ्यायला चाललो होतं का रविवारी, रातोरात उचललं का? तोंडाला काय लावलं बेवस केलं गो, नीत आणून टाकलं मला हराम करू. एखादा फोन तर लावू दिला का घरी? काय हाल आहे तर माया लडपड चालू काय तर सासू सासरेले इकडे तिकडे लावतो द्या एखादा फोन. लावू ना फोनच लावणार आता. एक दिवस जरा कसं जरा तडफड द्यायला लागेल ना, पाण्यातला मासा तडफडल्यावर मग कसं मस्ती मग काय असते. 10 लाख रुपये म्हणलं तर घरच्याला सांगायचं काय? 10 लाख रुपये जर का उद्या आणून दिले नाही आम्ही सांगितलेल्या ठिकाणावर, आता तू मुकला समजा. जिंदगीला मुकला म्हणलं, तू फेटला. कपडा आहे तिकडे, तू आहे तिकडे. फक्त अंगावरचा कपडा बस. किती 1.25 मीटर लागते काय? तेवढी सोय लावा म्हणा घरच्या येईल बस, बाकी काही गरज नाही. कडदोळा संघ नाही जात म्हणलं, बस तेवढं पाहतो आता. 10 लाखाची व्यवस्था होते का पाहतो आता. मिठाला जागा नाही का? धाब्यावर खाल्लं तुम्ही किती दिवस? मला म्हणता पैसे दे म्हणून 10 लाख रुपये. असं म्हणून किडनॅप केलं रे तुम्ही? राम करू का? छोट्या वरायचो किडनॅप करायचं काम करता का? अबे रुपये नाही देत मागणी तुले, मेला चालते. भतीजे ज़्यादा बातचीत मत कर, फोन लगा इनके घर को और उनको यहाँ का वो सिचुएशन वो पूरा मोबाइल भी दिखा दे. इनको कैसा क्या करना है तो बोलो बोलना. पैसे प्यारे है क्या तुमको? जान प्यारी है? बोलो उनको जल्दी, फोन लगाओ उनको, घर को फोन लगाओ. नाही ना पैसे नाही ना. 10 लाख कुठे बे?
इतकं नाही ना मापाशी 1 लाख रुपयात करा मी 1 लाख घेतले का सोडा ना मुले अरे बाबू लक्ष्या मेरे को मत बता तू तेरे पास कितना माल है सब मालूम है मेरे को पूरी कमाई कर रहा तू 40-50 रुपये और उसका गल्ला तेरे धाबे का पूरा मालूम है मेरे को रुकना तू अभी फोन लगा था मैं 1 दिन में तो पैसे लेके आते हो देखना कैसे फटार दी उनकी। तो मैं क्या बोलता भतीजे, इसका वीडियो निकाल आका, हाँ, और 2-4 रट्टे देंगे इसको और इसका आवाज़ आने को होना वीडियो में, और बाहर जाके फ़ोन लगा देंगे, हाँ, और कड़क धमकी दे देंगे घर वाले को, बस 10 लाख रुपये लेके आते हो। ठीक है फिर वैसा कर देंगे। ठीक है काय करता रे बा मारता का म्हणलं काय आहे का प्लान काय म्हणलं तुमचा? वही बोल रहा मैं मारता नहीं, हमको मारना अच्छा नहीं लगता तुमको, इसलिए बोल रहा कि तुम अपने मोबाइल पर बोल दो कि 10 लाख रुपए मैं जहाँ पे बोलता वहाँ पे ले क्या बोलना। इतना बोला तो हम कुछ नहीं करते फिर ना, नहीं तो फिर देख तू जान प्यारे या पैसा प्यारा है तू तेरा सोच कायच करा मारे नाही खावटा तू पैसे नाही द्या वाटत तर मला काय वाटते हो म्हणून टाका लागं शांतरा भुकाई काय आयडिया लावून आपल्या रामपूरवाले नाही का याला काय पैसे देते ते आपले सुटका तरी होईल बरोबर आहे बा मी काय म्हणलं बा मारू नका मला पैसे द्यायला लावतो मी फोनवर सांगतो असं माझ्या जीव धोक्यात आहे बा 10 लाख रुपये घेऊन या ठिकाणी सांगा ना ठिकाणी सांगू देते येईल हा नाही ठिकाण नाही सांगायचं ते आम्ही नंतर सांगू म्हणजे काय सगळंच आम्ही भोबो करून टाकू मग उद्या तिकडे हजर काय जत्रा भरायला लागतं का आता मी काय म्हणतो तसं रेकॉर्डिंग करतो आम्ही तसं बोलायचं काय आता बापाला फोन लावतो चल नंबर देतो बाबा काढलो का नाही पण ते मोबाईल तुमच्या पैसे आहे ते मोबाईल द्या पहिले त्याच्यातून नंबर काढतो धाब्यावर कोणाला तरी लावून द्या तुम्ही रामपुरात गावातनी घरात रेंज नाही आहे महाबुड्याला फोन लागत नाही ते धाब्यावर लावा तुम्ही कोणाला त्याला म्हणतो पैसे घेऊन या म्हणून ठीक है धाबे पर लगा तू किसको भी लगा मेरे को कुछ लेन देन नहीं है पैसे से मतलब और कल इंतजाम करो बोलना उसको 10 लाख का और यदि पैसे नहीं आए तो जान गई बोलना चल फिर बोल अपना रेकॉर्डिंग करते पहिले तेरा बोलतो लक्ष्मीचा फोन आला होता नाही असं काय म्हणे ते मग कुठं आहे सध्या ते कुठं आहे म्हणलं नाही ना त्याला कसं अपहरण केलं त्याचं मोठ्या गँगनं अपहरण केलं खुरासनी मिरची गँग आहे म्हणे कोणती होतं त्यातला अण्णा बोलतो म्हणे मी तर म्हणे त्याच्या बापाजवळ फोन द्या म्हणे तर म्हणून म्हणलं बा मी तसं धावपळ करत इथं आलो आता हे बोला काय आहे तर आता फोन येतेच त्याचा बहुतेक आता 10 मिनिटात करतो म्हणे व्हिडिओ कॉल केला वाटते त्यानं अरे बाबा काय म्हणते बोला हा करे लक्ष्मण अरे बाबा लक्ष्मण बांधलं वाटते बा लक्ष्मण का रे बाबा तुला तर बाबा जांभळ फुसुजलं रे, अरे बाबा रे लय मारला का रे, बोल रे बाबू काहीतरी बोल म्हणलं। चुप बैठो, मैं क्या बोल रहा हूँ पहले सुनो तुम, बाद में लक्ष्मण किरकिरे से बात करो। तो मैं खुरासनी मिर्ची गैंग का बॉस बोल रहा हूँ अन्ना, मैं एक ही बार बोलता बार बार नहीं बोलता समझा गया। लक्ष्मण किरकिरे हमारे कब्जे में है, जिंदगी प्यारी हो तो 10 लाख रुपए का इंतजाम करो कल के कल, और जो भी जगह हम बताएंगे वहाँ पे अकेला आदमी भेज दो और हमारे 10 लाख रुपए हमारे हवाले करो, बाद में तुम्हारा लक्ष्मण तुम्हारे हवाले हो जाएगा समझा गया। बापरे माय ते नाही दिसू राहिला कुठं आहे त्याला नाही का लक्ष दिसू राहिलं हा तुम्ही कुठं आहे म्हणलं तुम्ही दिसून नाही राहिले आम्हाला टोपी वाला जो कौन है वो टोपी वाला बहुत शानपना कर रहा हो, बीच बीच में बोल रहा, हाँ खुरासनी मिर्चा मालूम नहीं क्या बोलना देखो, हाँ अन्ना का झटका होना क्या बोलना, हाँ चुप बैठ बोलना। तो मैं क्या बोल रहा सुनो, पहले पुलिस को यदि तुमने इत्तला किया उनको मालूमात दी तो उसका अंजाम बहुत बुरा होगा, जान से हाथ धो बैठोगे, वही बोल रहा 10 लाख बहुत ज़्यादा नहीं है तुम्हारे लिए, इसलिए तुम जल्दी से जल्दी 10 लाख का इंतजाम करो, और मैं एक के ऊपर ज़्यादा आदमी दिखा तो देख लेना फिर तुम, हाँ वही बोल रहा था मैं। अभी लक्ष्मण से बात करो क्या बोलता हो तो, हाँ चलो बोलो बोल लक्ष्मण बोल रे बोल काही करा बा याला 10 लाख रुपये देऊन टाका त्या छोट्याला सांगा छोट्याला माहित आहे कुठं काय आहे ते सगळं अकाउंट मध्ये काढ म्हणा आणि याच्या मळ्यावर घाल म्हणा उद्या जिथं बोलावं तिथं ये म्हणा बा देऊ दे म्हणा झालं तर कोणाला शांतरा बोल कोणाला तरी एखाद्याला पाठवा आणि याच्या मळ्यावर पैसे घालून द्या लवकर माझी सुट्टा करा ए बा काळजी करू नको इथं सांगलो मी लक्ष्मण काळजी करू नको करतो बंदोबस्त करतो मी 10 लाख रुपये कुठं बोलावतील तिथं जातो आम्ही काही हरकत नाही काळजी करू नको ते भाऊ म्हणलं मारणं करायचे त्याला देतो म्हणलं पैसे ठीक है फोन रखता मैं, हाँ कल 5 बजे फोन आएगा, पैसे का इंतजाम करके रखना, हाँ ठीक है फोन रखो। प्रकरण आता आलो पण येऊन गेला त्यानं पूर्ण डिटेल आता आम्ही पाहिलंच ते पूर्ण व्हिडिओ कॉलच केला होता त्यानं लक्ष्मणले त्यानं बंदिस्त असं बांधलेलं आहे आणि तिथून त्याने धमकी दिली की बा तुम्ही 10 लाख रुपये घेऊन असं करा आणि तुम्ही जर पोलीस स्टेशनला माहिती दिली तर मग आम्ही त्याचं काम काढू म्हणून म्हटलं बा यायला म्हणलं मी कसं करायचं तर हे म्हणतात की नाही बा 10 लाख गेले चालते लक्ष्मण त्यांनी बोलला थोडंफार देऊन द्या म्हणे पैसे तर आता यायची नाराजी आहे बा देऊनच द्या पैसे पोलीस स्टेशनला काही माहिती देऊ नका म्हणून म्हटलं कसं हां उद्या पाहू मग काय करायचं ते ना हे पा मी काय म्हणलं पोलीस स्टेशनले आपण गुपचूप माहिती देऊन देऊ याची काय कसं असते आपल्याच्यानं हँडल नाही होणार ना ते हां कायले देऊ राहिले तुम्ही 10 लाखांनी हिंदी हे बा त्याला रट्टे बसते तर ते पोलीस लोक पकडते दिले बाबा एकुलतं एकटं आहे म्हणलं आम्हाला 10 लाखाची काही किंमत नाही आमच्यासाठी जाऊ दे ते आता एरी धाब्याची त्याचे कमावलेलेच पैसे आहेत ते जाऊ दे ते म्हणून राहिला ना त्यानं फोनवर बोलला ना माझ्या संग म्हणे बाबा देऊन टाका म्हणे माझ्या जीव घेतील म्हणे करा राजा नाही ना हे बा काय तुम्ही म्हणता बा आता पण माझ्या तर मनच नाही उरायलं मी काय म्हणतो सरपंच साहेब त्याचं कसं मन नाही लागत त्याला त्याच्या मनानं आता काय त्याची इच्छा आहे तसंच करावं लागेल आपल्याला पाहू ना आपण काय विचार होते उद्यापर्यंत जुना उद्या संध्याकाळी 5 वाजता फोन येणार आहे त्याचा त्यानंतर मग कुठं बोलावते काय बोलावते नंतर सांगणार आहे आता पाहू काय करायचं कसं तर बरं ठीक आहे ना पहा आता कसं काय करायचं तर बरोबर ठीक आहे बरं झालं आले तुम्ही आम्ही तर वाटच पाहून राहिलो होतो काय होते काय नाही म्हणलं सांगा ना बा काय खबर आहे काय नाही लागला काही सुराग समजा काही पता लागला का म्हणलं लक्ष्मणरावचा कुठं आहे काय आहे समजा अंदाज नाही हे बा मी काय म्हणतो पटा लागल्यासारखाच आहे ते कसं आहे आता या प्रकरणामध्ये काय आहे आम्ही CCTV तपासले
तर त्याचं अपहरण झालेलं आहे. हो, बहुतेक एखाद्या टोळीनं त्याला अपहरण केलेलं आहे, कारण की पैशासाठी असे लोक करतात काही काही. तर त्याच्या जीवाला काही झालेलं नाही आहे, मी 100% सांगतो. अशा केसेस मला समजा माहितीतल्या आहे. तर बहुतेक एखादी छपरी छाप एखादी गँग असली पाहिजे. हो, 4 पैसे मागायसाठी 2-4 लाख रुपये मागणी करू शकते ते. म्हणून म्हटलं तुम्हाला काही फोन कॉल वगैरे आला का बा, हो याची माहिती घ्यासाठीच मी आलो होतो आज. तर काही असा फोन कॉल आला का तुम्हाला काही? तीच आला बाबा मिरची गँगचा फोन. आता काय करते काही नाही तर 10 लाख रुपये घेऊन या म्हणते ना. हो ना, सांगा दापत आहे. नाही 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 तसं काही नाही, फोन घेऊन कोणालाच नाही आला. आता आम्ही इथंच आहो ना आता. हो काही नाही, फोन नाही काही नाही. तुम्ही नका बोलू ना, त्याच्या बाबाशी बोलू राहिलो मी. का हो, फोन घेऊन आला का? हां काकू, फोन आला का म्हणलं काही? नाही बा, फोन घेऊन तर काही आला नाही बा. हो, आता वाटच पाहून राहिलो आम्ही तर. फोन आता कान देऊनच आहो. बरोबर नाही आला ना. हो, येईल पण फोन 100%. एकटं ढाब्यावर जे कोणी तुमचे समजा कर्मचारी आहेत ते त्याला येऊ शकते किंवा तुम्हाला. हो, कारण की ते पैशाची 100% मागणी करणार आहे आणि तुम्ही अजिबात त्याला पैसे द्यायचे नाही. आणि तुम्हाला जर कॉल आला तर आम्हाला लवकरात लवकर माहिती द्यायची, म्हणजे जेणेकरून आम्हाला ट्रॅक करता येईल, त्यांना पकडता येईल. हां, कोणती माहिती लपवायची नाही, समजलं ना? नाही नाही अजिबात आम्ही काय लपवणार, आम्हाला तर वाटतं लवकर सापडले पाहिजे. मग काय तर बा, आम्हाला त्याचा फोन आला रे आला की आम्ही तुम्हाला कळवतो. हो काही विषय नाही. करा मग आता विचार होता सांगायचा, पण आता हे लक्ष म्हणजे आई बाबा म्हणते की बा त्याच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे. पण तरी बी आला फोन तर लवकर सांग जा, नाही तर मग हो सांगता सांगता चालला जाता टाईम. हो ना आला फोन की सांगतोच ना, आता काय जिथं साव ना. बरं पाहू ना, आज वाट पाहू द्यायची. बहुतेक आज येऊ शकते संध्याकाळपर्यंत, कारण की एखाद्या दिवस वाट पाहिजेच, ते चिनबिन झाले पाहिजे बा. म्हणजे मग जास्त काढता येईल पैसे. ठीक आहे, जरी कॉल आला की मला कॉल करा. ठीक आहे मग. हो बिलकुल बिलकुल, फोन आला रे आला की बस कॉलच करतो तुम्हाला. साहेब चालता का मग, चहा घेऊन आलो असतो आपल्या घरून. हां असं वेळ तर समजा. नाही, आता कसं मला जास्त इथं थांबता येत नाही, कारण की ते लक्ष ठेवून आहे इथं. हो, ते बहुतेक हेरगिरी करू शकते की बा याच्या घराभोवती कोणी आहे का, पोलीस लोकांना माहिती दिली का. हो, अजिबात सांगू नका पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला म्हणून. हो, अजिबात कोणी नवाळा व्यक्ती भेटला हे ते कोणाला काही सांगू नका. गावात कोणी जर अनोळखी दिसला तर आम्हाला कॉल करा. ठीक आहे. बाकी शिवलाल भाऊ राहू द्या, चहा घ्या आजचं. येतो आम्ही आता. बरं ठीक आहे, तुमची इच्छा नाही तर मग कॉफी घेतली असती, घरी गेलो असतं. बरं तरी पण म्हणलं केसवर जास्त लक्ष फोकस जास्त द्या म्हणलं या. हो, कारण की आमचे जीवाभावाचे मित्र आहे लक्ष्मण भाऊ. हो, लक्ष्मण म्हणलं काही होता कामा नाही, सगळं कसं म्हणजे गाव चिनबिन आहे. ठीक आहे मग चला, मग पोहोचून देतो तुम्हाला फाट्यापर्यंत. चला. हो, चला.